अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश ऐकल्याने जीवनातील समस्या दूर होतात, मनातील नकारात्मक गोष्टीसुद्धा नष्ट होतात। स्वामी भक्तांनो, आज पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। दुःखाचा विचार करत बसलात की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही। एकदा एक शिष्य गुरूंना म्हणाला, गुरुदेव गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे। तेव्हा गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल। थोड्या दिवसांनी शिष्याने परत गुरूंना सांगितलं, गुरुदेव, ज्या व्यक्तीने ती गाय आश्रमाला दिली होती ती व्यक्ती येऊन आपली गाय परत घेऊन गेला। गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास वाचला। परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला, त्यामुळे दुःखाचं रूपांतर हे सुखात बदलेल। सुख आणि दुःख हे आपल्या मनाचाच तर खेळ आहे। तर स्वामी भक्तांनो, आज तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एका अंकाला स्पर्श करायची आहे। आपल्या मनामध्ये इच्छा बोलून स्पर्श करा, स्वामी महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील। तर चला मग आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया। तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 22 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, बाळा, तुझ्या जीवनात काटे भरण्यात आले आहेत, तुझ्या यशस्वी जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत, पण बाळा, त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठीशी तुझे स्वामी आहेत। या शक्तीपुढे या लोकांचे काहीच चालणार नाही। हो बाळा, जे भक्त मला मनापासून हाक मारतात त्यांच्या पाठीशी मी सदैव उभा आहे। तुझे कोणीही कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू दे, तुझा देव कधीही तुझं वाईट होऊ देणार नाही। आता ते त्यांच्या कर्माचे फळ भोगणार आहेत, कारण जे दुसऱ्याचे वाईट करतात ते त्यांना भोगावं लागणार आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात या दुःखांना जागा नाही, या दुःखांची चिंता तुला करायची नाही। आता तुला तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन संधी तुला मिळणार आहे, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत। बाळा, तू तुझ्यासाठी, तुझ्या मुलांसाठी, कुटुंबासाठी स्वप्न मोठी पाहिली होती, ती आता पूर्ण होणार आहे। ती स्वप्न पूर्ण करण्याचा सुंदर मार्ग तुझ्या समोर येणार आहे। तुझ्या जीवनात आनंदाचे, सुखाचे, वैभवाचे, सुखाचे दिवस येणार आहेत। हो बाळा, आमच्यावर तुझा विश्वास आहे ना? स्वामी भक्तांनो, तुमचाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा। स्वामी म्हणतात, बाळा, तू आकाशामध्ये उंच भरारी घेणार आहेस। आता तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत। आता तुझ्या मनातील स्वप्न आहेत, ती स्वप्न सर्व तुला प्राप्त होणार आहेत। बाळा, आजपर्यंत तुझ्या मनातील जे काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तेव्हा तू खूप दुःखी झाला, तुझ्या मनातील आत्मविश्वास नाहीसा झाला। एकट्यामध्ये तू विचार करत राहिलास की माझ्या वाटेला एवढं दुःख का? स्वामी माऊली, एवढं दुःख, एवढा त्रास माझ्याच वाटेला का? तुला खूप प्रयत्न करून यश मिळालं नाही, पण बाळा, तुम्ही कधीच हा विचार करू नका की तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही। काही गोष्टींना वेळ लागतो, तर काही गोष्टी पूर्ण होण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला वेळ हा द्यावाच लागतो। हा एक प्रवास आहे, तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल कळणारसुद्धा नाही। स्वामी म्हणतात, तुम्हाला कोणी कितीही नावं ठेवू द्या, त्यांना तुम्हाला नावं ठेवण्यामध्ये व्यस्त राहू द्या, पण बाळा, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास व्यस्त राहा। थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण पराभव मानून कधीही थांबू नका। संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो। शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते। कुणाच्याही नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि कधीच हारत नाही, एकतर जिंकतात किंवा काहीतरी शिकतात। लाखो क्षण अपूर्ण पडतात, आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी।
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 11 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, स्वतःचा सन्मान हा स्वतःच जपायचा असतो. कोणाकडून अपेक्षा ठेवू नका, कारण हे जग सन्मान देणार किंवा नाही देणार, पण हे जग अपमान नक्कीच देतो. म्हणूनच स्वतःचा सन्मान स्वतःच जपा. जगातील लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, अपेक्षा स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा, भक्ती करा. स्वामी म्हणतात, बाळा, जे झालं ते सोडून दे, ते मी बघून घेईल. तुला त्याच्या कर्माचे काय करायचं आहे? त्याच्या आठवणीत दिवस काढू नकोस. आता उठ आणि नव्याने सुरुवात कर. बाळा, तू परिस्थितीशी लढ, पुढे पाऊल टाक. मी तुझ्या पाठीशी आहे. असे अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. स्वामींना सांगा, स्वामींशी बोला की हे स्वामी राया, मी माझ्या जीवनात बरेच स्वप्न पाहिले होते आणि पाहत आहे. ते तुमच्या कृपेने, आशीर्वादाने आता पूर्ण होऊ द्या. तुमच्या चरणी मी प्रार्थना करते. असे स्वामींजवळ बोला. स्वामी आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील. स्वामींचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतात. स्वामी सदैव आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि मार्ग दाखवत असतात. दुःख तर आयुष्यात सर्वांच्याच वाटेला असते. आयुष्यात दुःख तर सर्वांनाच असते. आपल्याला स्वामींनी स्वामींचे भक्त म्हणून जन्माला घातले आहे. हे आपले भाग्य म्हणून दुःखाला विसरून स्वामींची भक्ती करा, सेवा करा. कल्याण तुमचं नक्कीच होणार आहे. या जगातील दुःखी व्यक्ती स्वामीचरणी गेल्यावर त्याचे कल्याण स्वामींनी नक्कीच केलं आहे. आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का हे बघायला हवं. रोज रोज तेच परिणाम मिळतील जे आतापर्यंत मिळत आले आहेत. त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील, जे आपल्याला आपल्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जातील. जेवढा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पैशाचा धावा करता, तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवतांमध्येच आहे, तुमच्या पैशात नाही. म्हणून मनापासून श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. निरोगी आयुष्य तुम्हाला स्वामी माऊली नक्कीच देतील. विश्वास ठेवून प्रार्थना केली की स्वप्न हे नक्कीच पूर्ण होतात. विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण केले की स्वामी सदैव पाठीशी उभे राहतात. विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण केले की आलेले संकट दूर जाते. हा एक विश्वासच आहे की जो आपल्याला आपल्या स्वामींच्या जवळ घेऊन जाते. मनापासून श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करत राहा. स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील. त्यांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील. तर स्वामी भक्तांनो, आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. तर भेटूया नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.